आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। तुम्हा सर्वात देखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा। आपल्याला बरंच पुढे जायचं आहे असं म्हणत जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचं सूतोवाच केलं आहे। करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही। नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, आगे बढ़ेंगे तुम बैठो। तुम बैठो पवार साहेबांना अजूनही टीकेचं केंद्र ठरवतात। जितेंद्र आव्हाड त्याचा अर्थ अभी भी पवार साहब का डर बाकी है। हे एका आमदाराच्या पीएचं जाऊ दे, तुम्हाला मोठी गोष्ट सांगतो। एका उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरी सगळं गॅरेज भरून पैसे सापडले राव। न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली, त्यांनी त्याला दोषी ठरला, पण त्याच्यावर एक साधा गुन्हा देखील, अजून एफआयआर देखील दाखल झालेली नाही। एवढे पैसे त्या न्यायाधीशाच्या घरी सापडले, एवढे पैसे सापडून त्याच्यावर गुन्हा दाखल नाही, त्याच्यावर ऍक्शन नाही, त्याला अटक नाही, त्याच्यावर कोणतीही कारवाई नाही। आणि म्हणून या देशामध्ये व्यवस्था कशी चालली आहे याचा अभ्यास तुम्हाला होईल असं मला वाटतंय। मित्रांनो, एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे फक्त 2च खासदार निवडून आलेले होते। 2 खासदार निवडून आलेला पक्ष आज पक्ष देशातला मोठा पक्ष झालेला आहे। त्यामुळे डरो मत, आपण सगळे ताकदीनं कामाला लागलो तर या राज्याची ही लढाई आपण पुन्हा जिंकू शकतो असा मला विश्वास आहे। ही लढाई तुकाराम विरोधी नथुरामाची आहे, हे कधी विसरू नका। आम्ही तुकाराम महाराजांच्या विचाराचे आहोत। तुकाराम महाराजांनी जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगितलेलं आहे की भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या माथी हाणू काठी। आणि म्हणून यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे। करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही। आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐका माझं भाषण, मला आगे बढ़ेंगे तुम बैठो। तुम बैठो, तुम्ही बसा, खाली बसा। नाना खाली बसा, खाली बसा, खाली बसा। नाशिककरांनी खाली बसावं। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळे मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। आपल्या सर्वांच्या ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।